2009 मध्ये ज्यांच्यावरती गोळीबार झाला होता ते अजय भोसले माझ्यासोबत आहेत. शिवसेनेचे उमेदवार त्यावेळी आपण होतात आणि काय नेमकं घडलं होतं आणि त्या प्रकरणाशी अग्रवालांचा कसा संबंध आहे ते जरा आम्हाला समजावून सांगा. कारण अग्रवाल कुटुंब आता पुन्हा एकदा चर्चेत आलं ते म्हणजे याच SK अग्रवाल यांचा नातू. त्यांनी परवा एक अपघात घडून आणला ज्याच्यामध्ये 2 लोकांचे नाहक बळी गेलेले आहेत. अजय भोसले मी आणि राम अग्रवाल हे आम्ही मित्र होतो आणि राम अग्रवाल आणि SK अग्रवाल हे भाऊ आहेत. SK अग्रवाल, राम अग्रवाल, VK अग्रवाल आणि MK अग्रवाल. आता MK अग्रवाल वारलेत ते नाही आहेत. ह्या 2 भावांचे पैशावरनं वाद चालू झाले होते. म्हणजे वाद चालू झाले होते बघा 2008 साली. तर त्याच्या अगोदरपासून आमची मैत्री. त्यावेळेस छोटाराजांचे फोन यायचे. ह्या छोटाराजांना जाऊन यांनी सांगितलं होतं की माझा भाऊ काय मला पैसे देत नाही आणि माझ्या भावावर अजय भोसले असतात. तर त्या अजय भोसलेंना सांगितलं, अजय भोसलेंना धमकावलं की तो माझा भाऊ घाबरून माझे व्यवहार संपून टाकल म्हणून त्यांनी छोटाराजांना जाऊन माझ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन नावाची आणि राम अग्रवालच्या नावाची सुपारी दिली होती. पण ते राम अग्रवाल ऐकायच्याच मनस्थितीत नव्हता. कारण ह्या मोठ्या भावांनी राम अग्रवालनी स्वतःच्या सुनेचा विनयभंग केला अशी कंप्लेंट बंद गार्डनला दिली होती. तो गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला होता. त्यांचं अख्खं घर 15 दिवस फरार होतं. 15 दिवसानंतर त्यांनी येऊन जामीन घेतली. त्यातनं या दोघा भावांचे वाद एकदम शिगेला पेटत गेले. परत हा जाऊन SK अग्रवाल हा बँकॉकमध्ये का कुठंतरी जाऊन छोटाराजांना भेटून त्यांनी मग माझी सुपारी दिली की बाबा हाच सगळी मदत माझ्या भावाला करतोय, ह्याला तुम्ही हे करा म्हणून. मग ते छोटाराजांनी मी 2009 साली जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होतो वडगाव शेरीमधनं शिवसेनेची, ज्यावेळेस प्रचाराचा सांगता समारंभ असतो म्हणजे त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता जर्मन बेकरीच्या बाहेर आम्ही चाललो होतो स्कॉर्पिओ कारमध्ये. निवडणुकीचा मिरवणूक काढायची होती त्यासाठी, रॅलीसाठी. तर 10-10:30 वाजता पहिली फायर माझ्यावर तिथं झाली जर्मन बेकरीजवळ. म्हणजे एवढ्या जवळ त्यांनी गोळी मारली. ती गोळी निघली नाही, मिस फायर झाली. ते आम्हाला खट असा आवाज आल्यानंतर आम्ही 1-2 किलोमीटर त्यांचा पाठलाग केला त्या 2 व्हीलरवाल्यांचा. ते घाबरून पळायला लागले. त्यांना उडवायला मला एक 15-20 फुटाचं अंतर होतं. मी गाडीने त्यांना असं उडवणार तेवढ्यात त्यांनी फिरून दुसरी फायर केली, जी काचेवर लागून माझ्या मित्राच्या छातीत घुसली. मग आम्ही तिथंच गाडी थांबवली. ते लोक तिथनं पळून गेले. आम्ही रुबी हॉलला आलो. आम्ही तिथं मग रुबी हॉलला रितसर सगळं गुन्हा दाखल केला. पण त्यावेळेस कुणी केलं, काय केलं हे कल्पना नव्हती. 1 वर्षानंतर आरोपी जेव्हा पकडले गेले हे 1 वर्षानंतर मुंबई पोलिसांनी का दिल्ली पोलिसांनी आरोपींना पकडलं. त्यावेळेस त्या पोलिसांकडे त्यांनी कबुलीमध्ये सांगितलं की आम्ही पुण्यामध्ये 2009 साली असं निवडणूक होती तेव्हा ह्या माणसावर फायरिंग केली. सुरेंद्र कुमार अग्रवालच्या सांगण्यावरून सुरेंद्र कुमार अग्रवालनी छोटाराजांना सुपारी दिली त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि माझ्यावर फायरिंग झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी फरीद तानाशा म्हणून आहे चेंबूरचे, त्या फरीद तानाशाचा खून त्याच मुलांनी केला. परत UPमध्ये का दिल्लीमध्ये एका आमदाराचा खून केला. हे म्हणजे छोटाराजांचे सुपारी घेऊन काम करणारी मुलं आहेत ती. SK अग्रवालचे डायरेक्ट संबंध आहेत. SK अग्रवाल आणि छोटाराजन यांचे डायरेक्ट संबंध आहेत. आता माझ्यावर तो गुन्हा दाखल झाला, खाली पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नाही. धन्यवाद G24 बोलल्याबद्दल. आता अंडरवर्ल्ड कनेक्शन अग्रवालांचं कसं आहे हे अजय भोसले यांनी सांगितलंय. आता त्याकडे देखील ही सगळी यंत्रणा कसं बघते हे आपल्याला पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, अरुण मेहत्रे, G24 पुणे.